नमस्कार. आज आपण एका खूप वेगळा आणि म्हणजे भावनिक विषयावर बोलणार आहोत. हो. कोल्हापूर जिल्ह्यातलं नांदणी गाव आणि तिथली महादेवी हत्तीन. हा. तब्बल 35 वर्षे ती एका जैन मठात होती आणि आता तिला गुजरातला हलवण्यात आलंय न्यायालयाच्या आदेशाने. बरोबर. आणि आणि काय भावना होत्या लोकांच्या. नक्कीच. ही महादेवी किंवा काही लोक तिला माधुरी पण म्हणायचे. ही नांदणीच्या जैन मठात 35 वर्ष होती. म्हणजे विचार करा केवढा मोठा काळ आहे हा. हो ना. आणि ती फक्त काय म्हणतात त्याला मठापुरती मर्यादित नव्हती. ती तर संपूर्ण गावाचा, आसपासच्या परिसराचा, अगदी कर्नाटकापर्यंत तिचा चाहता वर्ग होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ती एक सेलिब्रिटीच होती म्हणा ना एक प्रकारे. अगदी. धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका यात महादेवी हत्तीण म्हणजे मुख्य आकर्षण असायची. पिढ्यानपिढ्या लोकांनी तिला पाहिलं होतं. तिच्यावर खूप जीव जडला होता गावकऱ्यांचा. हो, हे जाणवतंय. मग इतकं घट्ट नातं असताना तिला असं अचानक नाही पण हलवण्याची वेळ का आली? काय कारण होती यामागे? याची सुरुवात झाली ती पेटा या संस्थेच्या तक्रारीने. अच्छा, पेटा, प्राणी हक्कांसाठी काम करणारी संस्था. हो. त्यांनी तक्रार केली की महादेवीला परवानगी न घेता मिरवणुकीत वापरलं जातंय आणि तिची योग्य काळजी घेतली जात नाहीये. पण गावकरी तर म्हणत होते आम्ही पोटच्या मुलीसारखं जपलं म्हणून. हाच तो गुंतागुंतीचा भाग आहे. पेटाच्या तक्रारीनंतर उच्च न्यायालयाने एक समिती नेमली आणि त्या समितीच्या अहवालात म्हणजे 2024 मध्ये जे अहवाल आले त्यात असं म्हटलं गेलं की महादेवीला काही जखमा आहेत आणि तिला वैद्यकीय उपचारांची गरज आहे. अरे, म्हणजे एकीकडे गावकऱ्यांचं प्रेम आणि दुसरीकडे हा अहवाल. बरोबर. आणि मग उच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की हत्तीनीचा आरोग्य आणि तिचा सन्मानाने जगणं हा तिचा हक्क आहे आणि हा हक्क माणसांच्या धार्मिक भावना किंवा परंपरांपेक्षा जास्त महत्वाचा आहे. म्हणजे कायद्याने प्राण्याच्या कल्याणाला प्राधान्य दिलं. अगदी. न्यायालयाने असंही नोंदवलं की मठात तिची जी एकूण व्यवस्था होती म्हणजे तिचं आरोग्य, आहार, स्वच्छता, वैद्यकीय सेवा ती तिच्यासाठी पुरेशी नव्हती आणि त्यामुळे तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती खालावती आहे. म्हणूनच तिला चांगल्या उपचारांसाठी आणि पुनर्वसनासाठी गुजरातला जामनगरमध्ये वंतारा म्हणून जे केंद्र आहे तिथल्या राधेकृष्ण हत्ती कल्याण ट्रस्टमध्ये पाठवण्याचा आदेश दिला. पण मठाने आणि भाविकांनी याला आव्हान दिलं होतं ना वरच्या कोर्टात. हो, दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता तोच कायम ठेवला. आणि मग तो निरोपाचा दिवस आला. सोमवार 28 जुलैची रात्र. हो, ती रात्र नांदणी कधी विसरणार नाही बहुतेक. महादेवी जाणार हे पक्क झाल्यावर मठात आणि गावात प्रचंड गर्दी झाली होती. लोक अक्षरशः जमले होते तिला शेवटचं बघायला. कल्पना करू शकतो. तिची विधिवत पूजा केली, निरोपाचे सगळे धार्मिक विधी केले आणि मठाचे जे भट्टारक जिनसेन महास्वामीजी आहेत ते बोलताना खूप भावूक झाले होते. ते म्हणाले की महादेवी फक्त हत्तीन नव्हती आमच्यासाठी, ती आमच्या धर्मसंस्कृतीचं प्रतीक होती. तिची सेवा, तिची शिस्त, ते सगळं त्यांनी आठवलं. पण शेवटी न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागतोय हे सांगताना त्यांना अक्षरशः अश्रू आवरता आले नाहीत. अरे रे. आणि मग काय, तिथे जे लोक जमले होते त्यांच्या भावनांचा बांध फुटला. एकदम शांतता पसरली म्हणे. काही वेळ फक्त हुंदक्यांचा आवाज येत होता. याआधी गावकऱ्यांनी विरोध पण केला होता ना, मोर्चे वगैरे काढले होते. हो, लढाईचं भिडायचं महादेवीसाठी अशा घोषणा देत मूक मोर्चा काढला होता त्यांनी. पण आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली होती. निरोपाची वेळ होती ती. आणि हा निरोपही त्यांनी अगदी तिच्यावरचं प्रेम दाखवूनच दिला असं ऐकलं. हो, तिला फुलांनी वगैरे सजवलं होतं. वाजत गाजत तिची मिरवणूक काढली गावातून. महिलांनी तिच्या पायावर पाणी घातलं, तिचं औक्षण केलं. लहान मुलं तर तिच्या सोंडेला बिलगून रडत होती म्हणे. बापरे. आणि असंही म्हणतात की तिलाही कळत होतं हे सगळं. महादेवीच्या डोळ्यात सुद्धा पाणी तरळलं होतं त्या दिवशी. किती भावनिक क्षण असेल तो. नक्कीच. गावकरी म्हणत होते की आम्ही तिला तळहाताच्या फोडासारखं जपलं. पण आता कायदा तिच्या बाजूनी होता. पण याच मिरवणुकीत काहीतरी तणाव पण निर्माण झाला होता ना, दगडफेक वगैरे. दुर्दैवानी हो. मिरवणूक एका ठिकाणी आली असताना काही तरुण थोडे आक्रमक झाले. घोषणाबाजी सुरू झाली आणि मग पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक झाली. अरे देवा. हो, 2 गाड्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने कोणी गंभीर जखमी नाही झालं. पण मग परिस्थिती नियंत्रणात आणायला पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. थोडी धावपळ झाली. म्हणजे वातावरण तापलं होतं थोडं. हो. मग जादा पोलीस कुमक मागवली गेली आणि गावाला थोडं छावणीचं स्वरूप आलं होतं काही काळ.
पण नंतर सगळं शांत झालं. बरं, मग पुढचा निरोप शांततेत पार पडला. हो, पोलीस बंदोबस्तात मिरवणुकीचा शेवटचा टप्पा शांततेत झाला. तिला त्या ॲनिमल ॲम्ब्युलन्समध्ये चढवलं तेव्हा पुन्हा तेच वातावरण, महादेवीच्या डोळ्यात पाणी आणि लोकांचे हुंदके. आता ती गुजरातला पोचली असेल किंवा मार्गावर असेल. हो, साधारण बुधवारी म्हणजे 30 जुलैपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा होती. हे सगळं प्रकरण ऐकल्यावर मनात एक वेगळाच विचार येतोय काय? की एका बाजूला एका प्राण्याशी जोडलेलं इतकं घट्ट, इतकं जुनं सामाजिक आणि भावनिक नातं आहे. बरोबर 35 वर्षांचं लोकांचा जीव आहे तिच्यात. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला त्याच प्राण्याच्या कल्याणासाठी, त्याच्या चांगल्या भविष्यासाठी उचललेलं कायदेशीर पाऊल आहे. अगदी. हाच संघर्ष आहे इथे.